नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मी मधुरा घाटे आणि ही माझी बहीण स्वरा घाटे. आम्ही आज आमच्या आईच्या कॉलेजला आलेलो आहोत. आईचं कॉलेज म्हणजे उमिया आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज फॉर गर्ल्स अहमदाबादमध्ये. आम्ही आज आईशी गप्पा मारायला आलो आहोत, तिच्याशी बोलायला आलो आहोत. तर आपण आधी पटकन आज जाऊया. ही आईची कॅबिन आहे, प्रिन्सिपल डॉक्टर संगीता घाटेची कॅबिन. आपण आईला व्हिजिट करूया. हाय मॅम. अरे कमिंग मॅडम. व्हाट अ सरप्राइज. हेलो, क्या बात है. तर मॅम आज आम्ही तुझ्या कॉलेजमध्ये आलेलो आहोत. आम्ही लहानपणापासून खूप बघितलंय, खूप ऐकलंय तुझ्या या जर्नीच्या बद्दल. तू 28 इयर्सपासून या फील्डमध्ये आहेस आणि 16 वर्षापासून तू या कॉलेजची लीडर आहेस. तू इतक्या मोठ्या पोस्ट वरती आलेली आहेस. तर आम्हाला असं आहे की तुझ्याबद्दल आज आम्ही तुझ्या कामाबद्दल आणि तुझ्याबद्दल आम्ही गप्पा मारायला आलो आहोत. तुला अमुक प्रश्न विचारू आणि मजा येईल बोलायला. हो मॅमशी मला गप्पा मारायला आवडतात. हो, गप्पा मारायला आवडतं. प्रश्नाचे उत्तर देणं तर खूप आवडतात. तू तर एक्सपर्ट कारण माझा प्रश्न खूप विचारणारी लोक आहेत. तू तर एक्सपर्ट स्पीकिंग मध्ये तू एक्सपर्टच आहेस. तू रोज काय छान बोलतेस तुझ्या स्टुडंटसाठी. छान, पण बरं वाटेल. Are you ready? येस, डन डन डन. लेट्स गो. तर पहिले हे विचारायचं म्हणजे ते नाही बोलत. तर मम्मा, आम्ही लहानपणापासून तुझ्या या जर्नीच्या बद्दल खूप ऐकलंय, खूप आम्ही स्वतः बघितलंय. आणि तुझी 28 इयर्सची जर्नी आहे, त्याच्यानंतर तू 16 इयर्स तर या इन्स्टिट्यूटला तू लीड केलेला आहेस. तू एक लिडिंग पोझिशनमध्ये आहेस, ऍडमिनिस्ट्रेटर आहेस आता. तर लुकिंग बॅक तुला असं वाटतं की तू हे प्लॅन केलं होतं? तुला कधी असं वाटलं होतं की तू इथे पोहोचशील? आणि कसं तुझं जर्नी तू कशी डिस्क्राईब करशील? नाही बेटा, तसं कधी प्लॅनिंग तर नव्हतंच माझ्या मनात. मी ऍज अ चाइल्ड तर खूपच प्लेफुल आणि मिस्चिवियस होती. आणि मी काही अभ्यासात काही खूप अशी ग्रेट नव्हती की त्याच्यामुळे मी असं एक स्टेप नंतर दुसरा स्टेप घ्यायचा प्लॅन केला होता. आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा तर मी MA करत होती, म्हणजे आय वॉज जस्ट BA. पण आजोबांना असं होतं पहिल्यापासून की तुझा अभ्यास थांबवू नकोस. ट्रेन जेव्हा डेस्टिनेशन वरून निघालेली आहे आणि ते दुसऱ्या डेस्टिनेशनला पोहोचेपर्यंत मध्येच उतरून नाही जायचं, तर कंटिन्यू युअर जर्नी ऑफ एज्युकेशन. आणि बाबांनी तर मला किती सपोर्ट केलाय ते तर तुम्ही साक्षी आहात त्याचे पहिल्यापासून. तर बाबा, आजी, आजोबा, त्या सगळ्यांचं तिघांचं तर, आणि केतन काका पण तेव्हा बरोबर होते, धनू काका पण होते. तर सगळ्यांचं खूप एक फॅमिलीमध्ये वातावरण असं होतं की एज्युकेशनचं वातावरण होतं आणि मोटिवेशन द्यायचं वातावरण होतं, प्रमोट करायचं वातावरण होतं. आणि त्यामुळे मी ते अभ्यास कंटिन्यू केला. MA पूर्ण झाल्यावरती मी MPhil केलं. MPhilच्या वेळेस तू झालीच करत असताना. त्यानंतर मग मी लेक्चररची जॉब घेतली, मला मिळाली. माझं फर्स्ट पोझिशनवरती माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर श्लोकस्वरा झाले. श्लोकस्वरा झाल्यावरती मी PhD सुरू केलं आणि GPSC क्लास 1 ची एक्झाम पास केली. त्याच्याबरोबर श्लोकस्वरा तर फक्त वर्षाचेच होते तेव्हा. आणि PhD मी खूप फास्ट पूर्ण केलं. 3 वर्षामध्ये मी PhD झाले. आणि PhD झाल्याबरोबर मी क्वालिफाईड झाली प्रिन्सिपलसाठीची. आणि नेमकं त्याच महिन्यात माझं नोटिफिकेशन बाहेर आलं PhDचं. आणि त्याच महिन्यात ह्या कॉलेजची, जिथे मी आहे उमिया कॉलेजची, पेपरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट आली. आणि त्याच वर्षी, त्याच महिन्यात ही कॉलेज पण ग्रांटेड झाली होती. आणि त्याच्या आधी इथे कोणी प्रिन्सिपल नव्हतं, कारण की नवीन कॉलेज होती. तर एक उत्तम ऑपॉर्च्युनिटी, एज इफ सगळं जुळून आलं असेल ना, ती जिक्सॉ पझल एक सेट झाली असेल. इट वॉज ऑफ दॅट काइंड की एज इफ ती कॉलेजचं संपूर्ण निर्माण माझ्यासाठीच झालं असेल. इट वॉज लाईक दॅट की माझं नेमकं त्याच टाइममध्ये PhD होणं, त्याच टाइममध्ये माझं क्वालिफिकेशन सगळे मॅच करणं, त्याच टाइममध्ये माझा नंबर ऑफ एक्सपिरियन्स जे इयर्स आहेत ते पण तेवढेच पूर्ण होणं, हे सगळं सेट झालं. म्हणून मी दिवस रात्र ह्याची इंटरव्ह्यूची तयारी केली.
कारण की इंटरव्ह्यूची पॅनलमध्ये 16 लोक असतात आणि 16 लोकांचे माइंडसेट वेगळे वेगळे असतात, सगळ्यांचे प्रश्न वेगळे वेगळे असतात. त्या सगळ्यांना एक चांगलं उत्तर द्यायचं म्हणून सगळे रूल्स, रेग्युलेशन्स, सगळे स्टॅच्यूट्स, संपूर्ण युनिव्हर्सिटीची वर्किंग सिस्टम, गव्हर्नमेंटची वर्किंग सिस्टम ती सगळीच बघायची होती. सगळं अभ्यास करायचा होता. तर दिवस रात्र मी तो अभ्यास केला आणि परमेश्वराची कृपा, अंबाबाईची कृपा, साईबाबाची कृपा की माझं इथे सिलेक्शन नंबर 1 पोस्टवरतीच झालं आणि मी ते लगेचच जॉईन पण केलं. तर माझं काही प्लॅनिंग नव्हतं. हे सगळं देव निर्मित होतं, सगळं ऑलरेडी देवाने माझ्यासाठी प्लॅन केलं होतं. तसेच रस्ते उघडत गेले, तसं मला सुचत गेलं, तशीच मला इंटरनल स्ट्रेंथ मिळत गेली आणि तसंच तो रस्ता पुढे 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 मला नेत गेला. तर आय एम हिअर, यू हॅव सीन मी. मम्मा, तू एवढ्या वर्षांपासून तू या इन्स्टिट्यूटला लीड करत आहे, तर तू तुझ्या कॉलेजबद्दल, तुझ्या रोलबद्दल सांग. ऍज अन ऍडमिनिस्ट्रेटर, अकॅडमिशियन आहे, प्रोफेसर किंवा को करिक्युलर्स, तुझ्या कामाबद्दल आम्हाला सांग काय. येस, नक्कीच मला आवडेल. कारण की प्रिन्सिपल म्हणजे हे पण गव्हर्नमेंट ग्रांटेड कॉलेजमध्ये असं असतो की वी आर एट द सेंटर स्टेज आणि आय हॅव बीन कनेक्टेड टू ऑल स्टेक होल्डर्स. आणि त्याच्यामध्ये पेरेंट्स असून दे, स्टुडंट्स असून दे, मॅनेजमेंट असून दे, युनिव्हर्सिटी असून दे, सगळे टीचिंग स्टाफ असून दे, सगळे ऍडमिन स्टाफ असून दे आणि गव्हर्नमेंट असून दे. आणि प्रत्येकाची माझ्याकडून एक विशेष अपेक्षा असते आणि असणारच आणि असायलाच पाहिजे. म्हणून तर आपण इथे त्यांनी आपली जबाबदारी दिली आहे. कारण की आय हॅव टू बी ग्रोथ इंजिन ऑफ द कॉलेज आणि प्लस मला डेव्हलपमेंट करायचंय. आणि स्पेशली ही जेव्हा मुलींची कॉलेज आहे तर तेव्हा माझ्यावरती तो अजूनही रिस्पॉन्सिबिलिटी डबल येते. कारण की आपण म्हणतो की मुलींचं तर एक होलिस्टिक डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि त्यांचं ते डेव्हलपमेंट झालं तर कसं असतं की त्यांची फॅमिली ते जातील, त्या फॅमिलीला पण ते तेवढंच आनंदायी आणि सुखदायी ठेवू शकतील. त्यांचे सगळे रोल ते लोक पण एकदम छान उत्साहपूर्वक आणि बेस्ट पार पाडतील. आणि म्हणून मी ते मला माहिती होतं की माझा हा रोल आहे आणि इतकी वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे तर मेक बेस्ट ऑफ इट. असं त्याच्यामध्ये जी बेस्टेस्ट बेस्ट होईल ते मला करायचं होतं. कारण की इथे आमच्या या कॉलेजमध्ये स्टुडंट्स 18 डिस्ट्रिक्ट मधून अभ्यासाला येतात. म्हणजे टोटल गुजरातमध्ये 33 डिस्ट्रिक्ट आहेत, त्याच्यामधून 18 डिस्ट्रिक्ट मधून इथे येतात शिकायला. इट इज अ व्हेरी बिग थिंग. कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये असं नसतं की एवढे सगळे स्टुडंट्स येतात. इथे आमच्या इथे 1800 गर्ल्स स्टुडंट्स अभ्यास करतात आणि त्याच्यामध्ये 500 मुलं अशी आहेत की हु आर द फर्स्ट जनरेशन लर्नर्स. आणि ते लोक, त्यांचे आई वडील डेली वेज लेबरर्स पण आहेत. 500हून जास्त मुली अशा आहेत की ज्यांचे आई वडील डेली वेज लेबरर्स आहेत. तर इट इज सच अ बिग थिंग की मला इतकी मजा येते त्यांच्याबरोबर काम करायची. कारण असं वाटतं की नंबर 1 की दे शुड कंटिन्यू विथ देअर स्टडीज आणि त्याच्यात ड्रॉपआउट मॅक्सिमम होतो. आणि तो ड्रॉपआउट न हो त्याच्यासाठी मी खूप काम केलं. आमचं 19.8% ड्रॉपआउट 2015 मध्ये होतं, विच इज कम डाऊन टू 2.29%. तर हे पर्सनल टचच्या मुळेच झालेलं आहे की ज्यांनी अभ्यास, जे कॉलेजला नाहीये, ज्यांनी फी नेक्स्ट सेमिस्टरची नाही भरली, त्याच्या रूट्स पर्यंत पोहोचायचं. फीज इज नॉट द क्रायटेरिया. फी तर आम्ही स्वतःच भरून टाकतो. वी हॅव गॉट लॉट ऑफ फंड ज्याच्यामधून आम्ही त्यांची फी स्पॉन्सर करतो. बट माय मेजर कन्सर्न इज की त्या लोकांनी अभ्यास मधून थांबायचा नाही. ऍटलीस्ट कम्प्लीट द ग्रॅज्युएशन. प्लस आमची इथे हॉस्टेल आहे. हॉस्टेलमध्ये जवळजवळ 350 स्टुडंट्स राहतात, बाहेरून येतात. तर मग त्यांना पण एक कम्फर्टेबल होम टाईप वातावरण पण दिलं पाहिजे. वंडरफुल आमच्या इथे लॉजिंग आणि बोर्डिंगची फॅसिलिटी आहे आणि फूड इज फुल्ली सबसिडाइज मॉर्निंग टू नाईट. कधी पण इथे हॉस्टेलमध्ये तुम्ही तर कधीतरी जेवलेला आहात, मला माहिती आहे, जेवलेला आहात ना, तर त्याचं फूड खूपच छान आहे. खूप छान फूड आहे. आणि त्याच्याबरोबर बाकी सगळ्या इथे कॉलेजमध्ये म्हणजे प्रत्येक क्लासरूम स्मार्ट रूम आहे. वी हॅव गॉट व्हेरी वेल इक्विप्ड सेमिनार हॉल. वी हॅव गॉट 1 मल्टी स्पेशालिटी हॉल, त्याच्यामध्ये 1500 स्टुडंट्स एका बरोबर बसवू शकतात. वी हॅव गॉट डिजिटल इंग्लिश लँग्वेज लॅब. वी हॅव गॉट 3 कम्प्युटर लॅब आणि एक कम्प्युटर लॅब इज ऑफ 85 कम्प्युटर्स.
आणि प्लस वी हॅव गॉट फुल्ली डिजिटलाइज्ड लायब्ररी असं, आणि ज्याच्यामध्ये एव्हरी संपूर्ण ई रिडिंग मटेरियल पण अवेलेबल आहे आणि हार्ड कॉपीज पण अवेलेबल आहे. वी हॅव गॉट कलेक्शन ऑफ रेअर बुक्स इन अवर लायब्ररी. म्हणजे हे सगळंच आहे. आणि प्लस इथे आम्ही लोक नारी शिक्षण, आवश्यक शिक्षण, गांधीयन थॉट्स ह्या सगळ्याला प्रमोट करून राहिलेलो आहोत. स्वामी विवेकानंदचे थॉट्स त्याची रेग्युलर बेसिसवरती विवेकानंद केंद्र बरोबर आम्ही जोडले गेलेले आहोत. आय हॅव डन MOUs विथ मोर दॅन 25 इन्स्टिट्यूट्स आणि हु आर व्हेरी वेल कनेक्टेड विथ अस, आणि त्यांची आम्हाला खूप हेल्प मिळते फॉर होलिस्टिक. आमचा जो अप्रोच आहे, जो आमचा विजन आहे की विमेन एम्पॉवरमेंट इन अ बेस्ट सेन्स, इन अ व्हेरी ट्रू सेन्स, इन अ काइंड एज इफ त्या लोकांची ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ ऑल गर्ल स्टुडंट्स. दॅट इज द ओनली मोटो विजन. आणि म्हणूनच ह्याचं आम्ही लोकांनी आमचं टॅगलाईनच आहे, पढेगी बेटी पढेगा देश. आणि आय कॉल माय कॉलेज एज अ टेम्पल ऑफ लाईट अँड एनलाइटनमेंट. तुझे इनिशिएटिव्ह कुठचे आहेत? इनिशिएटिव्ह ची तरी मी अख्खी बुक कंपाईल केलेली आहे. ती बघ तिथे बुक पडलेली आहे, ती दिसते बहुतेक माझ्या मोबाईलच्या खाली आहे. हा ती बुक आहे. येस, दिस इज द बुक. इट इज कॉल्ड एज बी अ टॉर्च बेअरर. ओके. इट इज कंपायलेशन ऑफ ऑल द इनिशिएटिव्ह टेकन बाय मी. तर ह्याच्यामध्ये कशी आहे की हे सगळे इनिशिएटिव्ह मी कधी ऐकलेले नव्हते आणि कधी बघितले पण नव्हते, पण माझ्या एक्सपिरियन्सनेच मी हे सगळे विचारत गेले, मी करत गेली. फॉर एक्झाम्पल स्टुडंट सपोर्ट प्रोग्राम, ज्याच्यामध्ये जे अकॅडमिकली वीक स्टुडंट्स आहेत ते त्या लोकांना त्यांच्याच क्लासमधले पियर्स, दोज हू आर गुड इन देअर स्टडीज, ते लोक त्यांना आफ्टर कॉलेज त्यांना लेक्चर्स घेतात, सो दॅट दे डोंट हॅव टू गो टू एनी ट्युशन क्लासेस. दुसरं आहे आमचा सिव्हिल डिफेन्स फोर्स. सिव्हिल डिफेन्स फोर्स म्हणजे असं आहे की तो आम्ही 2010 पासून आहे कॉलेजमध्ये, की आमचा स्वतःचा फोर्स आहे विच वी आर कनेक्टेड विथ होम डिपार्टमेंट. आणि त्याच्यामध्ये 100 गर्ल्स आहेत आणि त्या सगळ्या मुलींना पोलीस फोर्सनी, होम डिपार्टमेंटनी ट्रेनिंग दिलेली आहे. आणि ती ट्रेनिंग अशी असते की ज्याच्यामध्ये त्या लोकांना लाठी पण शिकवलेली आहे, त्यांना बॉम्ब एक्सप्लोजन झालं तर कसं रेस्क्यू करायचं शिकवलेलं आहे, आणि प्लस त्या लोकांना फर्स्ट एड, प्रत्येक प्रकारची फर्स्ट एडची तालीम दिलेली आहे. एव्हरी संडे इथेच कॅम्पसमध्ये परेड होते त्यांची. आणि त्या लोकांना आणि दे आर वी बाय 100 स्टुडंट्स हेल्प इन टू पोलीस ड्युरिंग रथयात्रा. प्लस एव्हरी नवरात्री पोलीसच्या बरोबर आमचे 100 स्टुडंट्स त्या लोकांना कुठे कुठे त्यांना ड्युटीज मिळालेल्या असतात. इव्हन आता कोविडमध्ये पण या 100 मुलींनी थ्रू आउट या लॉकडाऊनमध्ये पोलीसला हेल्प केलेली आहे टू मेंटेन द डिसिप्लिन. आणि प्लस सिव्हिल डिफेन्सच्या मुली रेग्युलर परेडमध्ये, रिपब्लिक डे परेड, इंडिपेंडन्स डे परेडमध्ये पण त्यांचा आमचा फर्स्ट एव्हर गर्ल्स प्लॅटून आहे गुजरातमधला. आणि त्या प्लॅटूनला एव्हरी परेडसाठी त्या लोकांना अवॉर्ड मिळालेला आहे. आणि एव्हरीबडी गेट्स इम्प्रेस्ड. आणि ह्या मुली इतक्या एनर्जेटिक आहेत बिकॉज दे हॅव गॉट, त्या लोकांना एक तर युनिफॉर्म मिळालेला असतो, बेज मिळालेला असतो, त्या लोकांना त्याची कॅप मिळाली असते, शूज मिळाले असतात. इतके वेल ड्रेस्ड गर्ल्स इन युनिफॉर्म दिसतात. आणि जनरली ह्या त्याच मुली असतात जी एनसीसी मध्ये पण आहेत. आणि त्या दोन्ही मुलींना म्हणजे त्यांचं ओव्हरऑल या बाबतीत डेव्हलपमेंट खूप छान होतं. आणि द चान्सेस ऑफ दे एंटरिंग पोलीस फोर्स आफ्टर ग्रॅज्युएशन इज मच मोर. आणि द रेशो इज अराउंड 20%, 30% गो दे गेट सिलेक्टेड इन द एज कॉन्स्टेबल और PSI और DYSP. त्यांची ट्रेनिंग आतापासून सुरू करतो. हो, ते ट्रेनिंग, दिस इज द ट्रेनिंग पार्ट असं. आणि त्याशिवाय देर आर सो मेनी अदर थिंग्स की जसे फॉर एक्झाम्पल मोबाईल लायब्ररी आहे. तर सगळे स्टुडंट लायब्ररीला जात नाही, पण लायब्ररीज त्यांच्या क्लासमध्ये जाते. ऑल न्यू पब्लिकेशन्स किंवा आमचे जे काही नवीन आम्ही परचेस केलेले पुस्तक आहे ते लायब्ररी गोज टू द क्लास. आणि ते वी एज्युकेट द स्टुडंट्स की बघा हे सगळे नवीन नवीन पुस्तकं आहे, तर त्याला आम्ही लोक म्हणतो मोबाईल लायब्ररी आहे. किंवा मग हे मुली आहेत ना, तर हाऊ विल दे चूज देअर लाईफ पार्टनर, त्याच्याबद्दल पण आम्ही त्यांना एज्युकेट करतो. आणि प्लस अजून एक छान इनिशिएटिव्ह, म्हणजे 23 इनिशिएटिव्ह तर खूप मोठा होऊन जाईल बोलणं, पण अजून एक इनिशिएटिव्ह आहे की आमचे 3 R's आम्ही म्हणतो, रेकग्नाइज, रेझिस्ट आणि रिपोर्ट सेक्शुअल अब्यूज.
कारण की त्यांना रेकॉग्नाइज करणं की मॅक्सिमम सेक्शन 96.4% अब्यूज ते लोकांची ओळखीची लोक करतात. तर दे हॅव टू नो दॅट दिस इज कॉल्ड एज अन अब्यूज, दिस इज हाऊ वी कॅन रेझिस्ट इट अँड दिस इज हाऊ वी हॅव टू रिपोर्ट. आम्ही त्यांचं रेग्युलर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग पण इथे करतो, दॅट इज फ्री ऑफ चार्ज. म्हणजे इनिशिएटिव्ह तर खूप करायला मिळाले. आणि मला एक वस्तू माझ्यापेक्षा जास्ती मला कौतुक ह्या मुलींचं वाटतो की त्या लोकांनी प्रत्येक इनिशिएटिव्हला खूप छान प्रतिसाद दिला. असं नाही की मी सांगितलं आणि त्यांनी रिजेक्ट केलं. नेव्हर. दे हॅव ऑलवेज अंडरस्टूड बाय इंटेन्शन बिहाइंड डुईंग इट. रिसेप्टिव्ह ऑफ येस, व्हेरी रिसेप्टिव्ह ऑफ एव्हरीथिंग. आणि त्याच्यामुळे हे सगळे इनिशिएटिव्ह सक्सेसफुल झाले. तुला खूप तुम्ही छान हे वाचा नंतर बुक, तुम्हाला मजा येईल. तुला खूप छान ऑपॉर्च्युनिटी मिळाली सगळ्यांसाठी एवढं करायची आणि तुझ्या Very good. स्टुडंट्सनी पण त्याला खूप छान युटिलाइज केलं. देवाने दिलेली ऑपॉर्च्युनिटी. तू इतका रिस्पॉन्सिबिलिटीवाला तुझा जॉब आहे तर तू चॅलेंजेस तर खूप फेस केल्या असतील या एवढ्या वर्षांमध्ये. तर तू काय चॅलेंजेस फेस केले, तू कसं त्याला फेस केलं? येस, चॅलेंजेस तर खूप आले. पण कसं की तेव्हा तर माझं वय पण लहान होतं. एट द एज ऑफ 35 मला ही रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली. तुम्ही लोक पण खूप लहान होता. तर मला तेव्हा घर, कॉलेज सगळीकडे चॅलेंजेस होते. की तुमचं पण प्रायमरी स्कूलचं एज्युकेशन चालू होतं. श्लोक स्वरा पण खूपच मस्तीखोर आणि त्यांच्यावरती पण खूप जास्ती लक्ष ठेवावं लागायचं. पण देवाच्या कृपानी, फॅमिलीच्या सपोर्टनी ते सगळे चॅलेंजेस पण छोटे छोटे येत गेले, पण ते पार पडत गेले मी. आणि कॉलेजमध्ये तर टेरिबल चॅलेंजेस होते. कारण की फर्स्टली एक्सेप्टिंग विमेन एज अ बॉस वॉज डिफिकल्ट. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर एव्हरीबडी टू डायजेस्ट दॅट. आणि सगळ्यांना असं होतं की मी एक मोठी छडी घेऊन येणार आहे कॉलेजमध्ये आणि सगळ्यांवरती खूप स्ट्रिक्ट राहणार आहे. पण ऑफ लेट त्यांना कळलं की तसं नाहीये. मी पण इथे काम करायला आलेली आणि मला खूप छान काम करायचंय. आणि हळूहळू त्यांना माझा पण स्वभाव कळला आणि हाऊ आय वॉज प्रोटेक्टिव्ह टुवर्ड्स एव्हरीबडी. आणि हळूहळू ते चॅलेंजेस कमी होत गेले आणि आता तर खूपच कमी चॅलेंजेस आहेत. मजरू सुलतानपुरीनी सांगितलेलं आहे, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल की ओर, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल की ओर, लोग जुड़ते गए कारवा बनता गया, लोग जुड़ते गए कारवा बनता गया. हळूहळू सगळे लोक त्याच्यामध्ये आले. 1800 गर्ल्स, ऑल कलिग्स, ऑल फॅकल्टीज, ऑल संपूर्ण मॅनेजमेंट सगळेच एकत्र येऊन गेले. आणि त्यांच्यामुळे हे सगळं सफर खूपच त्यांचं संपूर्ण जर्नी बिकेम, इट वॉज डिफिकल्ट बट इट ग्रॅज्युअली बिकेम स्मूथ. त्याचे रिझल्ट पण दिसतात आपल्याला. एवढे सगळे तुझे ट्रॉफीज, कॉलेजचे ट्रॉफीज. येस, दिस इज व्हॉट येस येस. Any one particular trophy which is very dear to you? Yes. Number one trophy which is very dear to me is आम्ही लोकांनी पहिल्यांदा ना आम्ही लोकांनी क्रिकेटमध्ये पार्टिसिपेट केलं. म्हणजे आम्ही लोकांनी क्रिकेटची टीम, गर्ल क्रिकेट टीम तयार केली आणि त्याची मुलांनी मेहनत पण खूप केली. आणि आम्ही फर्स्ट टाइम टुर्नामेंटसाठी जेव्हा गेलो आणि त्याच्यामध्ये आम्ही लोकांनी क्वार्टर फायनल, सेमी फायनल मधून निघून सेंट झेवियर्स कॉलेजला, ज्याच्यामध्ये मी शिकली होती, त्या कॉलेजला फायनलमध्ये बीट केलं. आणि आमची उमिया आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजची टीम ती चॅम्पियन झाली अहमदाबाद, गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये. गुजरात युनिव्हर्सिटीच्या 350 कॉलेजेसमध्ये चॅम्पियन झाली. आणि नेक्स्ट डे न्यूजपेपरमध्ये ते एक अहमदाबाद मिररमध्ये ते हेडलाईन्स होते की UACC इज क्रिकेट चॅम्पियन्स. क्या बात आहे. त्याची ट्रॉफी आहे त्याची ती सगळ्यात मागे ती मोठी दिसते ना, ती त्याची पुढची. हा ती. अच्छा. मग ऍडमिनिस्ट्रेटरची किंवा प्रिन्सिपलची रिस्पॉन्सिबिलिटी सोडून अजून कुठची रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तुझ्यावरती? नाही म्हणजे कसं आहे की आय हॅव बीन असाइन्ड विथ व्हेरियस रिस्पॉन्सिबिलिटीज अँड आय हॅव टू पार्टिसिपेट हॅपीली आणि क्रिएटिव्हली एव्हरीवेअर. For example, I am academic council member, Senate member in Gujarat University. Then I am warden, Civil Defense Department ने मला वॉर्डनची पोस्ट दिलेली आहे. सो आय एम वॉर्डन इन सिव्हिल डिफेन्स. मला त्याच्यामध्ये त्याला 3 स्टार्स म्हणतात. हा, तर ते 3 स्टार्सचं मला त्या लोकांनी डेझिग्नेशन दिलेलं आहे. तर ते एक रिस्पॉन्सिबल डेझिग्नेशन आहे. प्लस आय एम अ टीचर
आय एम PhD गाईड. माझ्या हाताखाली सध्या 7 स्टुडंट्स आर डुईंग PhDs. तर आय एम अ PhD गाईड ऑल्सो. तर आणि बाकीच्या बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये आय एम देअर ॲडवायझर इन आयदर आय एम इन देअर जेंडर स्टडीज डिपार्टमेंट or whenever they have to develop a curriculum, they tell me to do it. And especially I am advisor to Board of Studies of Economics also, कारण माझा तो प्रिन्सिपल सब्जेक्ट आहे. तर मल्टिपल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत की हे तर 5 hours 6 hours हा जॉब आहे, पण त्यानंतर बाकीची कामं सगळी सुरू होतात. मग आम्ही लहानपणापासून आमचा एक्सपिरियन्स आहे की आम्ही तिघही कधी शाळेत टिफिन घेतल्याशिवाय नाही गेलेलो आहोत. तू सकाळी 7 वाजता निघायचीस, त्याच्या आधी तू लंच बनवून जायचीस आमच्यासाठी, घरासाठी सगळ्यांसाठी नाश्ता लंच सगळं बनवून जायची. तर तू इतके वर्ष तुझी प्रोफेशनल लाईफ आहे, सो मेनी रिस्पॉन्सिबिलिटीज आणि पर्सनल लाईफ कसं तू बॅलन्स केलं? येस, इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. असं कसं आहे बेटा की ते देवानी शक्ती प्रत्येका स्त्रीला दिलेलीच आहे. ती शक्ती आहेच सगळ्यांमध्ये, सगळेच करतात त्याच्यामध्ये. आय हॅव नॉट डन समथिंग ग्रेट, एव्हरीबडी डज इट. बट कसं असतो की मला एक वस्तूचं पहिल्यापासून एक होतं की माझ्या घरी कोणी स्वयंपाकीण स्वयंपाक करणार नाही. आय विल हॅव ऑल द काइंड ऑफ हेल्पर्स, बट ऍक्च्युअल कुकिंग वुड बी डन बाय मी. आणि म्हणूनच आय वॉज मोर कॉन्शियस अबाउट इट बिकॉज आय यूज टू लिव्ह होम ऍट 7. तर मला असं होतं की नाही, मग मुलांचे युनिफॉर्म इस्त्री नाहीये तसा प्रॉब्लेम मी केल्यानंतर मुलांना, कारण की मुलांनी मला सांगितलेलं नाही की तू नोकरी करायला जा. ही मी माझ्या रीतीने काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून मुलांना मी नसल्यामुळे डिफिकल्टीज आली पाहिजे नाही. आणि जेवण आणि नाश्ता वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ अवर डे टू डे ऍक्टिव्हिटी. कारण की दॅट इज हाऊ, म्हणजे तुमचं हेल्थ इज इम्पॉर्टंट ना. आणि त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की दॅट यू हॅव द बेस्ट क्वालिटी अँड होममेड फूड. म्हणून तुम्ही शाळेत असून दे की कॉलेजमध्ये असून दे, I always ensured that everything is ready by late evening. Today late evening, so that I can cook the best food tomorrow morning. So it is just a question of planning. हो, तुझं Everything, प्लॅनिंग तर खूप बघितलेलं आहे. यू आर व्हेरी ऑर्गनाइज. तुझं प्लॅनिंग परफेक्ट असतं एकदम. तुझे लिस्ट रेडी असतात. ते काय असतं की आपल्याला बाकीचा वेळ नसतो ना, म्हणून ते प्लॅनिंग केल्याशिवाय ते 6-7 days आणि रोजचे 4 meals, त्याचं म्हणजे 28 mealsचं लिस्ट तयार असलं तर ते बनवायला प्रॉब्लेम नाहीये. राईट. म्हणजे ते एक होतं. आणि प्लस प्रोफेशनल लाईफचं तुम्हाला विचारलं तर प्रोफेशनल लाईफमध्ये कसं आहे की आपला कोड ऑफ कंडक्ट असतो. राईट. इन्स्टिट्यूशनचा पण कोड ऑफ कंडक्ट असतो आणि आपला स्वतःचा लाईफचा पण कोड ऑफ कंडक्ट असतो. तर बिईंग हिअर मी एकदा इथे आली ना की मी घर विसरून जाते. म्हणजे खरोखर मी त्याच्या आधी इतकी तयारी करून येते की मला नंतर काही डोक्यात घराचे कोणते प्रश्न राहणार नाही. सो दॅट आय कॅन गिव्ह 100% ओव्हर हिअर. बिकॉज इफ आय एम नॉट अवेलेबल और इफ आय एम नॉट इन प्रॉपर मूड, तर खूप सगळे लोक त्याच्यामुळे सफर करतील. सो आय हॅव टू बी ऑलवेज व्हेरी अलर्ट. आणि पीपल कम हिअर इफ देर इज एनी इश्यू, देन दे वॉन्ट मी टू बी अ प्रॉब्लेम सॉल्व्हर अँड दे वॉन्ट मी टू टेक एन इनिशिएटिव्ह अँड हेल्प देम कमिंग आउट ऑफ इट. So I have to be very alert also. So when I come here, I first pray after coming to the college, and then I start my work. And that has always given me that strength to overcome everything. आणि तू घरी असताना पण तू कधी कामाच्यामुळे घरी काय अफेक्ट झालेलं असू, आम्ही लहानपणी कधी अफेक्ट झालो असू, असं कधीच बघितलेलं नाही. म्हणजे when I get out of the campus, आणि I have even taken care for all my colleagues also. की जेव्हा ते लोक कॉलेजच्या पायऱ्या उतरतात त्यानंतर त्यांना कोणताही स्ट्रेस नाही असला पाहिजे, कोणत्याही कलिग्स आहे, इन्क्लुडिंग मायसेल्फ. आय वॉन्ट एव्हरीबडी टू गो होम हॅपीली. इवन आय ऑल्सो वॉन्ट टू गो होम पीसफुली. सो दॅट वेन यू कम टुमॉरो मॉर्निंग यू आर फुल्ली चार्ज अँड विथ फुल एनर्जी यू कम बॅक. मम्मा, तुला खूप सगळे अवॉर्ड फेलिसिटेशन मिळालेले आहेत, रेकग्निशन मिळालेले आहेत, इव्हन टायटल्स मिळालेले आहेत. कुठचे मिळाले? मला इतर अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशननी मला गोल्ड मेडल दिलं होतं फॉर द वर्क इनिशिएटिव्ह आय हॅव टेकन फॉर सिव्हिल डिफेन्स फोर्स, द आयडिया बिहाइंड द सिव्हिल डिफेन्स फोर्स अँड दे प्रिपेरिंग स्टुडंट्स फॉर दॅट. सेकंडली मला LICनी
एक खूप छान अवॉर्ड दिलेला आहे अँड दॅट इज फॉर द, मी काय केलेलं आहे की ह्या मुली आहेत ना सगळ्या, त्यामुळे त्यांना LICची ऍडवायझर्स साठी ट्रेनिंग दिलेली आहे, सो दॅट दे बिकम ऍडवायझर्स. आणि ही जी स्कीम मी लॉन्च केली की अर्न व्हाईल यू लर्न, म्हणजे तुम्ही अभ्यास करताय तर त्याच्याबरोबर बरोबर इफ यू बिकम LIC ऍडवायझर्स तर तुम्ही तुमच्या फ्री टाइम मध्ये ते करू शकता. पण त्याच्यासाठी त्याला संपूर्ण ट्रेनिंग पण इथेच आम्ही लोकांनी दिलेली आहे. म्हणून LICनी पण मला खूप छान अवॉर्ड दिलेला आहे मी जे काम केलं त्याबद्दल. त्यानंतर मग रेडिओ मिरचीनी, मग रेड FM त्या लोकांनी दिलेला आहे, पॅड वुमनचा एक अवॉर्ड दिलेला आहे त्या लोकांनी मला. मग मला आणखी कोणी बरं गेला, रुरल अर्बन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आणि जे मी सगळ्या गावात जे कामं केलेली आहेत, सराउंडिंग एरियामध्ये जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल त्या लोकांनी मला अवॉर्ड दिला. जे आम्ही विलेजला अडॉप्ट केलं पण त्या विलेजमध्ये जे सगळे चेंजेस आणले त्याच्याबद्दल त्या लोकांनी मला अवॉर्ड दिला. मग आता लास्ट इयरच इथे जाजपूरमध्ये आमचा NSS कॅम्प होता, तर त्या कॅम्पमध्ये खूप मोठी ऍक्टिव्हिटीज आणि एकदम 10 days फुल पॉवर पॅक कॅम्प होता. तर त्या इव्हन त्या गावाच्या लोकांनी पण मला फेलिसिटेट केलं की नाही तुम्ही होता म्हणून हे सगळं काम झालं. पण मी नाही सगळे काम तर म्हणजे असं म्हणतात ना, लढे सिपाही नाम सरदार का, तसं होतं की सगळे काम करतात पण तो अवॉर्ड मला मिळतो. तू तुझ्या स्टाफला ट्रेन केलंय तसं, हा म्हणजे सी अप्रोच दिलाय, गाईड केलंय. या म्हणजे एक लीडरचा रोल हाच असतो, देन बिल्ड अप अ स्टार टीम अँड नॉट अ टीम ऑफ स्टार्स. The team should be a star team and everybody is representing Umiya. Next one. एक खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन्स प्रिपेअर केलेत आम्ही तुझ्यासाठी आणि त्याला रॅपिड फायर म्हणूया. Wow. येस, सो आय जस्ट तू कोणाकडून एवढं शिकलीस? ऍक्च्युली मेजर सगळंच मी म्हणजे माझे थॉट्सला शेपअप केलेलं आहे तुमच्या मामानी, माझ्या मोठ्या भावानी, आणि ही हॅज ऑलवेज एनरिच्ड माय थॉट्स आणि त्याला बघून मी मॅक्सिमम शिकलेली आहे. गुड. तुझं जीवन मंत्र काय आहे? माझा जीवन मंत्र तुम्हाला माहिती आहे, आय कॅन, आय विल, आय मस्ट. म्हणजे ह्या तिन्ही वस्तू मी तुमच्या एवढी होती ना तेव्हा माझ्या डेस्कवरती मी लिहिलेलं होतं, आय कॅन. तुझ्या डेस्कवरती बघितलेलं आणि आहे. आय हॅव तुझा टॅटू पण आहे. टॅटू पण त्याचाच केलेला आहे, आय कॅन, आय विल, आय मस्ट. तुला आतापर्यंत मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट काय आहे? हो, मला ना खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतात, म्हणजे स्टुडंटच देतात, बाकी तर कोण देणार मला, मग स्टुडंट देतात कॉम्प्लिमेंट. पण आता मला कालच एक खूप छान माझ्या मैत्रिणीने कॉम्प्लिमेंट दिलं आणि तिने मला सांगितलं दॅट यू आर द मोस्ट डिपेंडेबल फ्रेंड वी ऑल हॅव अँड यू आर इन ट्रू सेन्स यू आर अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. मला खूप बरं वाटलं किंवा म्हणजे somebody is observing me. Not just a friend, you are a very dependable family person as well. Oh, thank you. तुला कॉलेजमध्ये सगळ्यात जास्ती समाधान कधी होतं? जेव्हा हे दरवाजा उघडून एवढी मोठी ट्रॉफी स्टुडंट घेऊन येतात तेव्हा वाव. म्हणजे आता लास्ट टाइम आम्ही लोकांनी फर्स्ट टाइम गुजरात युनिव्हर्सिटी युथ फेस्टिवलमध्ये आम्ही फोक ऑर्केस्ट्रा मध्ये पार्टिसिपेट केलं. आमचा स्वतःचा ऍक्च्युली बँड तर आहेच पण आम्ही हा फोक बँड बनवला आणि काय तो एनर्जेटिक बँड होता, 15 मुलं होती त्या बँडमध्ये आणि त्याच्यामध्ये आम्ही जो फर्स्ट परफॉर्मन्स केला तर संपूर्ण टाउन हॉल होता तो नाचायला लागला होता आणि त्याच्यामध्ये पण आम्ही एका लेवलवरून दुसऱ्या लेवलवरती पोहोचलो, म्हणजे नेक्स्ट कॉम्पिटिशन मध्ये पोहोचलो आणि त्याच्यामध्ये आम्ही लोक विनर झालो. तर फर्स्ट टाइम पार्टिसिपेटिंग अँड फर्स्ट टाइम बिकमिंग अ विनर, माय गॉड, इट गेव्ह मी सो मच हॅपीनेस अँड सो मच सॅटिस्फॅक्शन. तुला स्वतःमध्ये काय बदल करायचंय? मला खूप सगळं माझं स्वतःमध्ये बदलायचंय, पण तुम्हाला एक तुमचा एक्सपिरियन्स आहे तसा की मी ना सगळ्यांना खूप सल्ला देत असते. एक टीचर आहे ना, वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर, आणि टीचर कुठे पण असेल तर टीचर तर तिचा रोल तर तोच राहतो. तर कोणी विचारलं की नाही विचारलं मी त्यांना काय काय सांगत बसते. तर आय वॉन्ट टू चेंज दॅट हॅबिट. अनलेस अँड अंटिल समबडी आस्क्स फॉर माय ॲडवाइस आय विल नॉट गिव्ह देम ॲडवाइस. तुला आमच्या तिघांपैकी सगळ्यात जास्ती कोण प्रेमळ आहे? एनी क्वालिटीज यू वांट टू हायलाइट इन ईच वन ऑफ अस? नाही, तुम्ही तिघही जण म्हणजे म्हणजे मला त्या तिघांची एक विशेषता आहे. एक स्वरा म्हणजे एकदमच शार्प आणि चालाक इन द गुड सेन्स, राईट.
व्हेरी गुड मॅनेजर, जी आता ती खरोखर मॅनेजर आहे. हो. तिच्यामध्ये ती स्किल्स होतीच पहिल्या. श्लोक म्हणजे अत्यंत शहाणा, म्हणजे कळणार टिकाऊ व्यक्ती असा, तर एकदम असा डिपेंडेबल आणि एकदम असा प्रोग्रेसिव्ह थॉट्स वाला शहाणा मुलगा. आणि मधुरा तर एव्हरीबडी नोज अबाउट हर ऑल्सो. देर इज नो नीड फॉर मी टू एक्सप्रेस इट अगेन अँड अगेन. बट तिने आपल्या घरचं ती ट्रेनचं ती इंजिन होती, तिने जे एक बेंचमार्क अभ्यासाचा सेट केला आणि शी हॅज बीन अ ट्रू एक्झाम्पल. हर करिअर हॅज बीन एक्झॅम्पलरी फॉर रेस्ट ऑफ द चिल्ड्रन इन द फॅमिली. आणि त्याच्यामुळे तिने जे आम्हाला सॅटिस्फॅक्शन दिले, जे एज अ फॅमिली तू, श्लोक, मधुरा, संपदा सगळ्यांनी जे सॅटिस्फॅक्शन दिले, इट इज ट्रेमेंडस. आय एम रिअली ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू. एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तुझं लक्ष्य पूर्ण झालं आहे or are you still unfinished with your No. goals and achievements and your I- ambitions? For this, I will answer that Picasso, he was an excellent painter. Yeah. तर मग त्याला विचारलं होतं की इज दिस युअर बेस्ट पेंटिंग? ही सेड नो, बेस्ट इज येट टू कम. Okay. सेम थिंग विथ मी. It's unfinished. इट्स अनफिनिश्ड. बेस्ट इज येट टू कम. तुला मुळात तुझे सगळे फ्रेंड्स खूप प्रेमळ आहेतच, बट अपार्ट फ्रॉम देम हू आर यू मोस्ट क्लोज टू? Yes, I'm very close to all of my friends, but apart from my friends, I'm very close to my family people, that is Sonu, Shruti Beni, Maushi, Kalpana Maushi, मग मंजू काकी आणि तुम्ही सगळेच. आय एम व्हेरी क्लोज टू ऑल ऑफ यू. ओके. मग एक लास्ट क्वेश्चन तुला. आमच्यासारख्या आमच्यासारखे यंग अचिव्हर्स आहेत, ज्यांचे स्वतःचे प्लॅन्स आहेत, अम्बिशन्स आहेत, पर्सनल प्रोफेशनल, त्यांना तू काय ऍडवाइस देशील, त्यांना तू काय मेसेज देशील, हे मी तुला विचारते समोर ना. हो, यू आर आस्किंग फॉर एडवाइस. गुड गुड मी गुड. तुला Yes, 6 advices which I always give, because this question is routinely asked to me. Number 1 is be brutally honest to oneself. Number 2 is be physically fit, because it is very necessary that healthy mind in a healthy body. Number 3 is be a millionaire, but legally. Number 4 is be emotionally secure and give that security to everyone around you. Right? Then have at least 5 true friends apart from your family. And 6th advice is be spiritually awakened. मी तुम्हाला पण लहानपणापासून सांगायची आणि तुम्ही ते खूप तुम्ही ते फॉलो केलेलं आहे. लवकर उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ्य देऊन गायत्री मंत्र म्हणून आणि प्रत्येक रिच्युअल आणि प्रत्येक स्पिरिच्युअलिटीमध्ये जे काही तुम्ही मोठे होत गेला, तसं तसं तुम्ही लोक अवेअर होत गेला, तसं तुम्ही फॉलो केलं, तसं आय वॉन्ट दॅट एव्हरीबडी शुड डू दॅट. अँड वन मोर थिंग, की आपलं जे मराठी कल्चर आहे ते प्रमोट करा, ते पुढे घेऊन जा. बिकॉज यू बीइंग गर्ल्स, इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू कॅरी फॉरवर्ड इट. Right? It is a very, very rich culture. It has got rich trail and traditions, and therefore continue it. तुम्ही ते करा आणि आणखीन चांगल्या रीतीने ते पुढे घेऊन जा आपलं कल्चर. आणि तुम्हाला जे लहानपणापासून जे व्हॅल्यूज, फॅमिली व्हॅल्यूज शिकवले आहेत, तुम्ही किती पण तुम्ही तुमच्या फील्डमध्ये तुम्ही करिअरमध्ये पुढे जा, तुम्ही करोडोपती पण जरी झाला तरी पण तुमच्या शोल्डरवरती तुमच्या फॅमिलीची जिम्मेदारी, जबाबदारी आहे. ते कधीही विसरू नका. दिया तले अंधेरा नसला पाहिजे, दिया तले तर उजालाही उजाला होना चाहिए. राईट? बरोबर. वाव, दिस वॉज समथिंग. दिस वॉज समथिंग. आणि खूप मजा आली मला तुझ्याशी बोलायला. खूप मजा आली. थँक्यू. नमस्कार. निवेदिता महिला मंडळनी आम्हाला आमच्या आईसोबत मनोगत करायची संधी दिली, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा.